नमस्कार मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे 322 पदांसाठी नवीन वॅकन्सी घोषित करण्यात आलेली आहे. या पदासाठी तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा आहे या अधिकृत संकेतस्थळावर www.rbi.org.in ही वेबसाईट आम्ही आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करून दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करा आणि डायरेक्ट या पदासाठी अर्ज करा. यामध्ये 3 प्रकारचे पदं मित्रांनो भरल्या जाणार आहे आणि या तिन्ही पदासाठी 6 मार्चला पूर्वपरीक्षा होणार आहे, फेज 1. आणि नंतर संबंधित पदासाठी इंडिव्हिज्युअली येथे पदानुसार मेन्स परीक्षा होणार आहे. यामध्ये ऑफिसर्स इन ग्रेड बी DR जनरल हे पद आहे. त्यानंतर ऑफिसर्स इन ग्रेड बी DPR या कॅटेगरी लेवलचं पद आहे. त्यानंतर ऑफिसर्स इन ग्रेड बी DR DSIM अशा 3 प्रकारच्या कॅटेगरीचे हे पद आहे. आता वॅकन्सी बघूया मित्रांनो. ऑफिसर्स इन ग्रेड बी DR जनरल या पदासाठी बघा, ओपनसाठी टोटल 108 पदे आहे. त्यानंतर SCसाठी 49 पदे आहे, STसाठी 27, OBCसाठी 59 आणि EWSसाठी 27. टोटल 270 पदे आहे ऑफिसर्स इन ग्रेड बी DR जनरल. त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिसर्स इन ग्रेड बी DR DEPR यासाठी बघा, ओपनसाठी टोटल 13 पदे, SCसाठी 5 पदे, शेड्यूल्ड ट्राईबसाठी 3 पदे, OBCसाठी 6 पदे आणि EWSसाठी 2 पदे, अशी टोटल 29 पदे आहे. त्यानंतर बघा ऑफिसर्स इन ग्रेड बी DR DSIM यासाठी ओपनसाठी 9, SCसाठी 5, शेड्यूल्ड ट्राईबसाठी 5, OBCसाठी 3 आणि EWSसाठी 1, अशा प्रकारे टोटल 23 पदे. तर या पदासाठी जो तुमचा स्टार्टिंग पगार असेल, क्लास 2 लेवलचा पद आहे, त्यामुळे तुमचा स्टार्टिंग पगार हा जवळजवळ 35,150 पर मंथ असेल आणि इतर भत्ते मिळून तुमचा हा पगार जवळजवळ 40-25 हजारपर्यंत जाणार आहे. तर मित्रांनो, आता या पदासाठी एज लिमिट काय आहे बघा. तर बघा, कमीत कमी तुम्हाला 21 वर्ष कंप्लीट झालेले असायला हवे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे हे ओपन प्रवर्गासाठी आहे. आणि ज्यांनी MPhil आणि PhD केलेली आहे त्यांच्यासाठी ही जी अप्पर एज लिमिट आहे ही 32 आणि 34 अनुक्रमे वाढवण्यात आलेली आहे. शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन येथे देण्यात आलेलं आहे एज लिमिटमध्ये. आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन. एक्स एम्प्लॉई जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा 5 वर्षाचं इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे बँकिंग इन्स्टिट्यूटमधले. या पदासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन काय पाहिजे तर बघा, कोणत्याही म्हणजे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन किंवा इक्वॅलंट टेक्निकल किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन यामध्ये तुम्ही कमीत कमी 60% मार्क्स मिळून पास झालेले असावे. आणि SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी 50% मार्क्स. जर एवढे मार्क्स नसतील तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 55% मार्क्स मिळवले पाहिजे आणि SC ST PWBDसाठी 5 मार्क्स मिळाले पाहिजे. आणि सर्व सेमिस्टर जे आहे त्यामध्ये ॲग्रिगेट तुम्हाला हे मार्क्स हवे, म्हणजे सर्व सेमिस्टर मिळून तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 60% आणि जर ग्रॅज्युएशन नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 55% तुम्हाला ऑल सेमिस्टरचा ॲव्हरेज काढून मार्क्स मिळायला हवे, तर तुम्ही या पदासाठी एलिजिबल आहे. त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिसर इन ग्रेड बी DR DEPR या पदासाठी तुम्ही मास्टर डिग्री असायला हवी तुमच्याकडे इकॉनॉमिक्समध्ये किंवा इकॉनोमॅट्रिक्समध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्समध्ये किंवा मॅथिकल इकॉनॉमिक्समध्ये किंवा इंटिग्रेटेड इकॉनॉमिक कोर्समध्ये किंवा फायनान्समध्ये. मिनिमम तुम्हाला 55% या PGमध्ये मार्क्स असायला हवे आणि हे मार्क्स तुम्हाला ॲग्रिगेट इन ऑल सेमिस्टर पाहिजे. सर्व सेमिस्टरचे ॲग्रिगेट काढून तुम्हाला 55% कमीत कमी मार्क्स मिळायला हवे. आणि किंवा तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट MBA इन फायनान्स असेल आणि 55% तुमचे असेल प्रत्येक सेमिस्टरमध्ये मिळून, तरी तुम्ही या पदासाठी मित्रांनो अर्ज करू शकता. SC STसाठी मित्रांनो येथे सेकंड क्लास असेल 50% घेऊन ॲग्रिगेट ऑल सेमिस्टरमध्ये, तर ते या पदासाठी एलिजिबल आहे 50% जरी असेल तर. त्यानंतर डिझायरेबल म्हटलं आहे बघा, अ डॉक्टरेट डिग्री इन इकॉनॉमिक्स और रिसर्च और टीचिंग एक्सपिरियन्स इन इकॉनॉमिक्स और पब्लिकेशन इन स्टँडर्ड जनरल विल बी कन्सिडर ॲज अन ॲडिशनल क्वालिफिकेशन. जर तुमच्याकडे डॉक्टरेट डिग्री आहे इकॉनॉमिक्समध्ये किंवा रिसर्च आहे किंवा टीचिंग एक्सपिरियन्स आहे तर तो ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचा ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर कॅन्डिडेट हॅव्हिंग MPhil डिग्री अँड डॉक्टरेट डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज इंडियन फॉरेन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट इन द स्पेसिफिक सब्जेक्ट विल बी एलिजिबल फॉर रिलॅक्सेशन इन द अप्पर एज लिमिट बाय 2 year and 4 year. म्हणजे ज्यांच्याकडे PhD आहे त्यांसाठी 4 वर्षाचं इथे एज रिलॅक्सेशन देण्यात येत आहे, ज्यांच्याकडे MPhil आहे त्यांना 2 वर्षाचं.
त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिसर्स इन ग्रेड बी या DSIM यासाठी तुमच्याकडे मास्टर डिग्री पाहिजे मित्रांनो, स्टॅटिस्टिकमध्ये किंवा मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिकमध्ये किंवा मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्समध्ये किंवा इकॉनॉमेट्रिक्समध्ये किंवा स्टॅटिस्टिक अँड इन्फॉर्मॅटिक फ्रॉम IIT खडगपूर, अप्लाइड स्टॅटिस्टिक अँड इन्फॉर्मॅटिक फ्रॉम IIT बॉम्बे विथ अ मिनिमम ऑफ 55 मार्क्स और इक्वलिंग ग्रेड इन ॲग्रिगेट ऑफ ऑल सेमिस्टर. म्हणजे बघा इथे जे दिले आहे सब्जेक्ट त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 55% मार्क्स पाहिजे ऑल सेमिस्टर मिळून ॲग्रिगेट. ऑरमध्ये दिलेलं आहे बघा मास्टर डिग्री इन मैथमेटिक्स with minimum 55% marks or an equivalent grade in aggregate of all semester or year and 1 year post graduation diploma with statistics or related subject from an institute of reputed institute. रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्याकडून प्रामुख्याने एक प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असला स्टॅटिस्टिकमध्ये किंवा मास्टर डिग्री असेल मॅथमॅटिकमध्ये मिनिमम 55% मार्क्स तरी तुम्ही या पदासाठी एलिजिबल आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो तुमच्याकडे स्टॅटिस्टिक डिग्री मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक डिग्री ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 55% मार्क्स असेल तरी तुम्ही एलिजिबल आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तुमच्याकडे बिझनेस ॲनालिटिक्समध्ये जॉईंटली ऑफर बाय ISI कोलकाता, IIT खडगपूर, IIM कलकत्ता विथ अ मिनिमम 55% मार्क्स और इक्वॅलेंट ग्रेड इन ॲग्रिगेट टू ऑल सेमिस्टर इयर्स तरी तुम्ही एलिजिबल आहे. इथे SC/STला प्रामुख्याने रिलॅक्सेशन दिलेलं आहे, पर्सेंटेजमध्ये 50% असेल तरी चालते. त्याचप्रमाणे त्यामध्ये PWBD कॅन्डिडेटसुद्धा अलो केलेले आहे. 50% ॲग्रिगेट ऑफ ऑल सेमिस्टर पाहिजे. डिझायरेबलमध्ये काय म्हटलेलं आहे बघा कॅन्डिडेट विथ डॉक्टरेट इन टॉपिक्स. तुम्ही डॉक्टरेट असाल त्या टॉपिक्समध्ये तर ते तुमचं ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणून कन्सिडर केलं जाईल. आणि MPhil ज्यांचं असेल त्यांना 2 वर्षाचं रिलॅक्सेशन आणि PhD ज्यांना असेल त्यांना 4 वर्षाचं रिलॅक्सेशन. तिन्ही पोस्टसाठी तेच आहे. आता फेस 1मध्ये मित्रांनो सेंटर कुठे आहे ते आपण बघू. महाराष्ट्रामध्ये बघा अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नागपूर, नाशिक, पुणे येथे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सेंटर आहे. मेन्ससाठी महाराष्ट्रात कुठे सेंटर आहे बघा नागपूर आणि मुंबई येथे आणि पुणेमध्ये सुद्धा मेन्सला महाराष्ट्रामध्ये सेंटर मिळणार. या 3 ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसुद्धा देण्यात येणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश यांसारखे जे विषय आहे यामधले काही सिलेक्टेड टॉपिक शिकवले जातात. तुम्हाला एक प्रकारे पेपर होण्याच्या आधी त्याचा पॅटर्न काय असेल याविषयीसुद्धा माहिती दिलेली जाते. तर बघा SC/ST OBC आणि PWBD कॅन्डिडेटसाठी ही प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग इथे आयोजित केलेली आहे. याचा तुम्ही अर्ज करून घ्यायचा. अप्लिकेशन फी दिलेली आहे इथे. जनरल OBC आणि EWSसाठी 850 आहे. त्यानंतर SC/ST PWBDसाठी 100 आहे आणि स्टाफसाठी नील आहे. सर्व पेपरसाठी मित्रांनो तुमची 200 मार्क्सची परीक्षा घेतल्या जाणार आहे फेस 1मध्ये. यामध्ये 4 टॉपिक असणार आहेत. जनरल अवेअरनेस, इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग असे 4 टॉपिक असणार आहे. यांना इंडिव्हिज्युअल वेटेज दिले जाणार आहे सारखे आणि यानुसार तुमची 200 मार्क्सची परीक्षा होणार आहे. आणि याच्या बेसवर नंतर तुमची मेन्स एक्झाम होणार आहे मित्रांनो फेस 2मध्ये. आणि फेस 2मध्ये प्रत्येक पेपरसाठी आणि पदासाठी वेगळा पॅटर्न दिलेला आहे इथे. अशा प्रकारे या पदासाठी तुम्ही अप्लाय करून घ्या ज्यांना अप्लाय करायचं आहे. आणि RBIमध्ये जॉब करायची इच्छा आहे. रॉयल आहे, लाईफ, बढिया बँक आहे. या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता www.rbi.org.in. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला ही PDF पाहिजे आमच्या टेलिग्राम चॅनलवर आहे किंवा डायरेक्ट डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.